तो ही आमची गाडी होती आणि आम्ही झोपेतून एकदम उठून आल्यासारखे आलोत. आणि हे आहे आमचं हॉटेल पुढच्या 3 दिवसासाठी. थँक्यू सो मच. वेलकम ड्रिंक दिलंय त्यांनी आणि हा एक मस्त थंड असा टॉवेल दिलाय तोंड पुसायला. खूप फ्रेश वाटतंय. त्यामुळे आम्ही एकदम असं झोपेतून उठून आलो होतो असं वाटतंय. थकलेलं आहे गरमीमुळे असं वाटतंय, पण आणि खूप फ्रेश वाटतंय. आता चेक इन करतो हॉटेलमध्ये आणि मग रूम बघूया कशी आहे. सो हे होतं रिसेप्शन आणि आता आम्ही चाललोय आमच्या रूमकडे. रूम की मिळाली आहे आम्हाला. चैता पुढे चालली आहे आणि सुंदर आहे, शांत आहे. मेन स्विचच्या एकदम बाजूला आहे पण मस्त आहे एकदम ॲम्बियन्स. गणपती बाप्पा आहे तिथे. आपले नमस्कार करून घेऊया. वाव, सुंदर आहे सुंदर. एकदम थंड हवेची झुळूक आली आहे. हिरवंगार आहे सगळं एकदम. आत्ताच पावसाळा संपलाय बालीमध्ये, त्यामुळे थँक्यू सो मच. तर आम्ही ही तर रूम टूर देतो तुम्हाला एक छोटीशी. ही आहे आमची रूम. सुंदर अशी काय रूम आहे, मस्त आहे एकदम. आवडली तुला? ओपन कर दरवाजा हा. वाव, येस. आपला नवा कोरा तरतरीत ड्रोन उडवूया इकडे. नारळ पडूया ड्रोनने. सुंदर प्रॉपर्टी आहे ग. वाव, बाहेर इकडे मस्त बसायला जागा आहे आणि असं वाटतंय कोकण. छान वाटतंय. ओके, चला आता फ्रेश होऊया पटापट. ही समोर आहे आमची रूम आणि हा सगळा ॲम्बियन्स आहे. इथे छान छान मासे पोहत आहेत, गोल्डफिश आहेत. सगळे आले बघायला ते ब्लॉग कोण आहे शूटिंग करणे. आणि इथे आम्ही आलो आहे आता स्पा घ्यायला. एवढी सुंदर प्रॉपर्टी आहे ही. चैताचा बड्डे आहे तर आम्ही बड्डेला ऑफकोर्स 2 दिवस आहेत पण आम्ही प्रिपरेशन सुरू केलेत बड्डेचे. क्या बात आहे, नखं कापून घेते. असा सगळा ॲम्बियन्स आहे इकडचा. सुंदर आहे, सुंदर, खूप सुंदर. आणि हा समोर व्ह्यू. आता जातो मसाजसाठी. तर ही बिल्डिंग फक्त स्पासाठी त्यांनी ठेवली आहे. वा, मला रूम दिसला तर मी दाखवेन तुम्हाला. इथे आतमध्ये असे स्पा, कपल स्पासाठी बनवलेलं आहे त्यांनी. आणि आता ही आमची रूम. वाव. See, I'm now all sweaty. Yeah. And my hair. So you want me to take a shower first? Yeah. Finish treatment. You take the shower in the bath. Right now it's okay. It's okay. All set for the day Yes, 2 in yes. Ubud. Yes. गुड मॉर्निंग. म्हणजे इकडे ऑफकोर्स 2.5 तास लवकर मॉर्निंग झाली आहे. इकडे वारले आहेत साधारण 9 आताचे. आणि आम्ही चाललोय डे ट्रिपसाठी. आज आमचे 2 वॉटरफॉल आहेत लिस्टवर. त्यांची नावं आठवत नाही, ती मी खाली टाकेन व्हिडिओमध्ये. आणि इथून साधारण 35-40 मिनिटाचा रस्ता एक आहे. मग पुढे परत अजून 25 मिनिटं, म्हणजे 1 तासाचा रस्ता आहे. तर लेट्स गो. आम्ही रेडी झालोय दोघेही मस्तपैकी. ही आमची रूम होती आणि एवढा सुंदर व्ह्यू होता बाहेर की
हा सोडून जायला आम्हाला जीवावर आलाय म्हणून आम्ही आमचा आजचा प्लॅनच बदलला. आम्ही आज अर्ली मॉर्निंग 8 ला निघून 3-4 प्लेसेस कव्हर करायचा प्लॅन होता, पण मग एवढा आळस आला की यार एवढं महागडं बुक केलं आणि आपण सोडून का जायचं, म्हणून आम्ही प्लॅनच चेंज केला. जाऊ दे. चला निघूया आता. ऍक्टिव्हा आम्ही रेंट केली आहे इथून 500 रुपये पर डेच्या प्राइसवर, आणि पेट्रोल टाकूया आणि निघूया. आलोय आम्ही रूमच्या बाहेर आता, आणि इकडचा ॲम्बियन्स बघा कसं बाहेर जावं असं वाटेल, एवढं सुंदर आहे. हा चलो हमको आते हैं. तिथे देऊ आहे. देवळात जाऊन येऊया, पाया पडून येऊया. नाही, देऊळ नाही आहे. हा Family फॅमिली temple, टेम्पल, डू do नॉट not एंटर enter. विदाउट बालेनेस टेम्पल कॉस्ट्युम. ओके ओके, लेट्स नो रिस्पेक्ट. प्रॉब्लेम. बाहेर गणपती आहे, तिकडे नमस्कार करून निघू. ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे इथे. ही इथे रेड आमची ऍक्टिव्हा उभी आहे. हा एक छानसा रस्ता आहे. गटारा पण एवढी छान वाहत आहे तिकडे, मस्त ठेवलंय मी एकदम. रिसेप्शनला चावी जमा करतो, रूम क्लीन करायची आहे, आणि मग निघतो डे ट्रिपसाठी आजच्या. ऑल सेट बिंगो. येस, ही आपली नवी कोरी ॲक्टिव्हा एकदम होंडाची नाव सायलो. होंडा सायलो. पार्किंग एरिया आहे ह्या हॉटेलचा. उबुड वाईब आहे यार. पेट्रोल टाकूया ना आधी. हा हो बरं झालं तू बघितलं. अंडरगेट मिल गया, सस्ता अंडरगेट मिल गया, सस्ता अंडरगेट मिल गया. आगे धुआ पण येतोय भारी. आता आम्ही आलोय. कोणता गो, कोणता या तुकाड काहीतरी नाव आहे वॉटरफॉल. तुकाड टेंगू चुंगू पुंगू. आम्ही टाकू खाली व्हिडिओ मध्ये नाव. तर असा रस्ता आहे, तिथे सगळ्या बाईक पार्क केलेल्या आहेत, आणि बघू आता याची पण एंट्री फी आहे का. पार्किंगसाठी तरी अजून काही घेतलं नाही आमच्याकडून. त्याचा इकडे 5,000 रुपये मिनिमम पार्किंग तर आहे. 5,000 इंडोनेशियन रुपये. 26 रुपये. 26 रुपये साधारण. आपल्याकडे 5,026 नाही हो, 26 होत काय. यस. ओके. माझ्या एक्सेल बघितली नाही नाही, मी सगळं मी एकदम ब्लाइंडली ट्रस्ट करतो तुझ्यावर म्हणून. 302 303 आमचा तिकीट नंबर आहे. तिकीट आहे एकाचं किती आहे मी ना ऐकलो. तिकीट आहे 30,000.
आणि हा हे बघा नाव सापडलं वॉटरफॉलचं. तुकाड सेपुंग. ओके, पुढे जाऊन पे करायचे आहेत. सो 60,000 IDR. तर किती झाले ते? 800 रुपये आय गेस, 700-800 रुपये. नाही ग, 200-250 रुपये झाले तुझं. 1 लाख म्हणजे किती होतात? माहित नाही आता 1 लाख म्हणजे 500 रुपये ना. हा, ओके, हा मग 250-300 400 रुपये झाले असतील, 200 रुपये पर हेड असतील साधारण. ठीक आहे, या सगळ्यांना बालीच्या हिडन कॉस्ट आहेत. लॉकेट. हॅलो. You have ticket number? हा, 60,000. इथे पे करायची अमाऊंट. काय सुंदर आहे. जास्वंदाची फुलं किती सुंदर आहेत ना. हो, एकदम ब्युटिफुलेस्ट. लोक म्हणतात तिकडे पण सकाळी लवकर 7-8 ला उठून यायचंय. भाई 1.5 तास लांब आहे ते उबूड मार्केट पासून. ट्रिपला आलोय की कॅम्पिंगला? लवकर उठा, सकाळी लवकर उठा. कैसा होगा रे? हळूहळू तर. हा असा रस्ता आहे खाली जायला. मध्ये बियर, सॉफ्ट ड्रिंक सगळं मिळतंय. काल यांची जी बियर ट्राय केली, बिनतांग लेमन, मस्त होती ती एकदम. घेऊ जरा रात्री. हॅलो. नो थँक्यू. या कमिंग लेटर. वरून आम्ही पूर्ण खाली आलोय आणि असं काहीचं दृश्य आहे. इकडे 2 वॉटरफॉल आहेत, इकडे लेफ्ट आणि राईटला एक. इथे पण राईटला त्या साईडला देऊळ आहे ते. ओके, पाण्यातून चालत जायचं आहे मॅक्च्युअली. पाय घट्ट करा, चप्पल वाहून जाणार ते. वाव, हा मस्त गारगार पाणी आहे. आणि इथे आहे तो वॉटरफॉल राईटला. थोडं पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. आपण थोडं पुढे जाऊया. हा सुंदर जागा आहे. कसा होता वॉटरफॉल एक्सपिरियन्स? गणपती पुळेचा होता ना आपण गेलेलो हा, तो जास्त बेटर होता. ही ना उगाच केलेली हाईप आहे. नाही इथे तो 2 केव्सच्या मधून पडतोय ना, त्यामुळे खूप छान वाटतोय. पण इथे जायला जाम स्ट्रगल आहे. म्हणजे एक तर एंट्री फी द्या. आता जाऊया नेक्स्ट वॉटरफॉलला. कोणता आहे तो? परत नाव नाही आठवत आहे. ठीक आहे, तिकडे जाऊनच दाखवतो. एकदम झोपेतून उठल्यासारखं वाटतंय. तर आता आम्ही आलोय केंटो लेम्पो वॉटरफॉलला. आणि ही आपली ॲक्टिवा पार्क केली आहे. हा रस्ता आहे आणि हा ॲम्बियन्स आहे सगळा. केंटो लेम्पो वॉटरफॉल 5:30 बंद होतो हा. आम्ही साधारण 4 वाजता आलोय इथे. बघू किती गर्दी आहे. बाहेर बघून तरी खूप गर्दी वाटत नाहीये. बाकी आम्ही दोघेही राईस आणि नूडल्स खाऊन आणि चीज खाऊन पेंगलोय लिटरली बाईक चालवताना. म्हणजे बाईक चालवायचे फायदे आहेत की आपले पैसे खूप वाचतात, पण तोटा आहे की झोप मिळत. हे काही फोटोज आहेत लोकांनी काढलेले इथे. हॅलो. Registration cost for waterfall, just one name here. ओके, Your name and nationality and how many steps. रजिस्ट्रेशन डेस्क आहे. और ओनली This सिंगल. one is not. तिकीट पे डाऊन देअर. ओके, पुढे तिकीट आहे वाटतं.
उबूड खूप जास्त सुंदर आहे, एकदम हिरवगार आणि जस्ट पावसाळा संपला इकडे. हा म्हणजे हा ना शोल्डर सीझन आहे उबूडसाठी, एप्रिल मे. तर आता येण्याचा फायदा आहे की टुरिस्ट खूप कमी आहेत, चीप आहे बऱ्यापैकी. स्वस्त आहे. शोल्डर सीझन असल्यामुळे आपण बार्गेन करतो ना त्या प्राइसला, ते ऐकतात पण बिचारे, आपण पैसे वाचतात. हो आणि टुरिस्ट कमी असल्यामुळे कुठल्याही स्पॉटला गर्दी नाही मिळत. म्हणजे जसं आम्ही आज या वॉटरफॉलला ऑलमोस्ट दुपारी गेलो, आम्हाला वाटलं आम्हाला रश मिळेल, पण नाही, आरामात फोटो काढता आले, वॉटरफॉल एन्जॉय करता आला. आणि आता पण एवढी गर्दी नाहीये. म्हणजे मी जेवढी युट्यूब R&D करताना युट्यूब व्हिडिओज बघितले होते तेव्हा ह्या सगळ्या स्पॉटवरती खूप गर्दी होती. आणि असं म्हणत होते की तुम्ही अर्ली मॉर्निंग या. म्हटलं अरे सगळ्या स्पॉटला अर्ली मॉर्निंग कसं आपण पोहोचू शकतो, नाही कुठे ना कुठे तरी संध्याकाळी यावंच लागणार. हो सो आम्ही खूप सारे जागी मोस्टली शोल्डर सीझनलाच फिरणं प्रिफर करतो, राईट. कारण स्वस्त पडतं, फ्लाईट स्वस्त पडतात, टुरिस्ट कमी मिळतात, त्यामुळे मोकळा वेळ जास्त मिळतो, फोटोज काढतात बऱ्यापैकी. आणि कारण बाली सारख्या जागेवर तुम्हाला लाईन लावावी लागते फोटो काढण्यासाठी, आणि स्पेशली बाली सारख्या लोकेशनला शोल्डर सीझनला येणं खूप गरजेचं आहे, कारण त्याची लाईन असते लिटरली फोटो काढण्यासाठी 2-2-3 तासाची. तर इथे आपण तिकीट काढून घेऊया आधीच. सो पावसाळ्यात इकडे येऊन उपयोग नाहीये. हे बेस्ट मंथ आहेत आय थिंक, मार्च आणि एप्रिल. मार्च एंड आणि एप्रिल चे फर्स्ट 3 वीक्स, 4th वीक पासून टुरिस्ट सीझन सुरू होतो. सो हां, या जर तुम्हाला बाली ट्रिप प्लॅन करायची असेल तर या सीझनला नक्की विचार करू शकता तुम्ही. खूप प्राईजमध्ये फरक पडेल तुम्हाला. इनफॅक्ट फ्लाईटच्या पण प्राईजमध्ये तुम्हाला फरक पडेल. आम्ही 60,000 मध्ये फ्लाईट बुक केली आणि आम्ही फ्लाईटला लिटरली ट्रिपच्या 3 वीक्स आधी बुक केली आहे, प्री बुकिंग नव्हती. आणि आम्हाला 60,000 मध्ये रिटर्न मिळाली. 60 पण नाही, 58 नाही 60,000 मध्ये मिळाली. 60,000 मध्ये रिटर्न मिळाली, दॅट टू मलेशिया एअरलाइन्स. आणि 10 आवर्स मध्ये पोहोचवणारी. अदरवाईज जेट पण होती 50,000ला, पण तिचं ले ओव्हर होतं, परत तिचं ट्रान्झिट विजा लागणार होता, आणि परत तिचं एक्झॅक्टली ती लोक असते खाणं पिणं मिळणार नव्हतं. नाही, ती चांगली नाहीच आहे बिटजेट, ओके कंजस्टेड पण आहे खूप. येस, सो शोल्डर सीझन झालं ते बरं झालं. येस, आम्ही इथून वरून आलोय आणि हा तो वॉटरफॉल आहे, आणि गर्दी बघा त्यासाठी. आम्हाला वाटलेले लोक नसतील फार, पण ॲक्च्युली गर्दी आहे. आणि प्रॅक्टिकली बघता असा काय वाव नाही वाटत आहे वॉटरफॉल. ठीक आहे, तुला काय वाटतं? ओके, तिथे या साईडला पण काहीतरी पॉईंट्स आणि केव्ज आहेत, ते आपण एकदा बघून येऊ वरच्यावरून. जर चांगलं असेल तर जाऊ शकतो. अदरवाईज वॉटरफॉल इथून बघणं ओके वाटतं. म्हणजे यासाठी 50,000 आयडियाचं तिकीट ठेवणं वर्थ तर नाही आहे, पण ठीक आहे. बाली आहे. सक्सेसफुली वेस्टेड 250 रुपये, कारण काही नाही आहे बघण्यासारखं. आम्ही विदिन 5 मिनिटं पुन्हा वर आलोय. खाली जायला वरायला जास्त वेळ लागला. हो, ॲक्च्युली यू कॅन स्किप दिस प्लेस इन बाली. ऑलमोस्ट सगळे वॉटरफॉल सेमच आहेत यार. आणि ह्याच्यापेक्षा सुंदर वॉटरफॉल कोकणात आहेत, गणपतीपुळ्याजवळ आहेत. एक सिक्रेट वॉटरफॉल आहे गणपतीपुळ्याजवळ, जिथे कोणी नाही जात ॲक्च्युली. आता आम्ही जातोय आमच्या हॉटेलकडे पुन्हा. मध्ये जमलं तर मार्केटला थांबू, थोडी शॉपिंग करू. थांबावंच लागेल. ठीक आहे, थोडी शॉपिंग करू. उद्याची काही प्लॅनिंग करायची असेल, टूर बुकिंग करायची असेल ती करून घेऊ. आजच्यासाठी पॅकअप गाईज, पॅकअप. आता आम्ही आलो आहे उबूड मार्केटमध्ये. वॉटरफॉल नंतर सरळ इथेच आलो, गाडी पार्क केली, आणि आता उद्याच्या डेटूरसाठी एका ठिकाणी आलो आहे. चैता चौकशी करते तिकडे, बघू काय करता येईल, काय प्राईस मिळते. कारण आम्ही 2-3 ठिकाणी चौकशी केली. एक प्रायव्हेट कारसाठी पण चौकशी केली, तर तिकडे साधारण 8 लाख आयडिया टू 1 मिलियन प्राईस सांगतायत 2 डे टूर, प्रायव्हेट टूरची कॅबसाठी. तर इथे बघतो काय कॉस्ट आहे. उद्या आम्हाला लहानगंज स्वीटला जायचं आहे, माउंट बतूर बघायचं आहे, आणि गेट ऑफ हेवन या 3 ठिकाणी जायचं आहे. तर लेट्स सी काय प्राईस मिळते. इथे उबूड मार्केटमध्ये इथून आम्ही असा मोमो मग तसा मोमो इथून बुक केलंय. ATV राईड आणि माउंट बतूर जीप. ATV राईड विथ बालाजी. ATV राईड विथ बालाजी, ऑफकोर्स बालाजी, आणि माउंट बतूर ची जीप ट्रेक.
सो त्यांनी आम्हाला चांगले रेट दिले, डिस्काउंट दिले. सो येस, तुम्ही इथे येऊ शकता. हे आहे युबीसी Beauty उबूड Center ब्युटी च्या सेंटर आणि गोल्डन मंकीच्या समोर आहे. तिथे त्यांनी आम्हाला हे दोन्ही पॅकेजेस म्हणजे हे एक दाखवतो मी तुम्हाला. हे आम्ही घेतलाय 11:30चा स्लॉट विथ बालाजी ATV राईड्स आणि दुसरं माउंट बतूर टूर जी आहे ही. त्यामध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ओके, तर या आम्हाला मिळाल्यात सगळ्या विथ पिकअप अँड ड्रॉप 2 मिलियन मध्ये, राईट? 2 million मध्ये. 2 मिलियन आणि मध्ये. बाहेर बऱ्यापैकी एक्सपेन्सिव्ह आहे. आम्ही R&D केलं, आम्हाला इथे स्वस्त मिळालं, आम्ही लगेच बुक केलं. ओके, थँक्यू. चला आता पुढे जाऊया, थोडी शॉपिंग करूया. थँक्यू. Bye. थँक्यू. बाय. चला, आमचं 2 तारखेला सॉर्टेड झालंय आता. ओके नाही? येस. चैताचा बर्थडे सॉर्टेड झालाय. आता आमचा आहे प्रश्न उद्याचा. गाडी नाही मिळली रे, गाडी नाही मिळली. उद्याच्या गाडीला 8 मिलियन हवेत. 8 मिलियन नाही, सॉरी 800K. 8 मिलियन वेळे होऊन जाऊ. 80 नोटा. मग I'm तुला also करायची happy. होती ना माउंट बतूरची ट्रिप, तू कसं पैसे बघून कॅन्सल करत होता असं वाटत होतं मला. मला कळत नव्हतं करायला पाहिजे की नाही ऍक्च्युली. आणि कसं आहे की तिकडे तो लावा बघण्यात मला इंटरेस्ट आहे, पण तिकडे लावाची माती झाली आहे. ती काळी माती बघण्यात मला किती इंटरेस्ट आहे कळत नव्हतं, म्हणून म्हटलं की जाऊ दे पुढे. पण म्हटलं एकदा चालू आहे बाली, माझ्या बायकोचा बर्थडे पण आहे, आमची अॅनिव्हर्सरी पण आहे. लगेच चेहरा वळला तिचा. तर मग करून टाकूया माझं पण थोडं, काय आपलं पण मन मारायचं उगाच, बरोबर की नाही? बरोबर. आहोत उबूड मार्केटमध्ये आणि जेवायची वेळ झाली आहे. सो आम्ही आलो एका मस्त रेस्टॉरंटमध्ये जिथे चिकन मिळत नाहीये. बालीमध्ये आहोत आम्ही, चिकन नाही आहे रेस्टॉरंटमध्ये. व्हेगन आहे, फिश आहे आणि व्हेज आहे, असे फूड ऑप्शन्स आहेत. त्यामध्ये ॲम्बियन्स बघा रेस्टॉरंटचा. इथे चिकन नाही आहे बालीमध्ये रेस्टॉरंट असून, व्हेगन आहे, फिश आहेत आणि व्हेज आहे. आणि हे बघा, पण हे फिश नाही देतात ते खायला आम्हाला. इथं गोल्ड फिश आहेत. हे बघ इकडे बघ. तर खूप सुंदर असं रेस्टॉरंट आहे हे. आणि आम्हाला खूप दिवसापासून ते खायचं होतं, ते खायला मिळालं आहे. चैताला दाखवता स्मूदी बॉल मिळाला आहे खायला. तिने घेतला मँगो स्मूदी बॉल आणि मी घेतलंय सॅलेड. नाव विसरलोय, कठीण होतं थोडंसं, पण खाऊन बघूया कसं आहे. तर आफ्टर द डिनर विल कॉल इट अ डे ऑफ. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आम्हाला 4 वाजता आणि आम्ही जातोय गेट्स ऑफ हेवनला. सो दिस इज फॉर टुडे. सी यू टुमॉरो.